गाडीच्या मागच्या सीटवर दाटीवाटीनं बसलेले फडणवीस, अजित पवार, बावनकुळे आणि गिरीश महाजन यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। या व्हिडिओवर आधी सुषमा अंधारे आणि त्यानंतर राष्ट्रवादीनं ट्विट करत टीका केली आहे। जर गुवाहाटी केली नसती तर इतक्या दाटीवाटीची वेळ आली नसती असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली। तर बहुत जगह है या कॅप्शननं राष्ट्रवादीनं सुद्धा हा व्हिडिओ शेअर केलाय। सर्वात अगोदर कारमध्ये बावनकुळे बसलेले, त्यानंतर फडणवीस कारमध्ये बसलेत। फडणवीसांनंतर एकनाथ शिंदे पुढच्या सीटवर बसलेत। शिंदेनंतर अजित पवार बावनकुळेंच्या बाजूला मागच्या सीटवर बसले। त्यानंतर गिरीश महाजन अजित पवारांना सरकावत मागच्या सीटवर ऍडजस्ट झाले आणि मध्यभागी बसलेल्या बावनकुळेंना पुढे सरकावं लागलं। हे किती चांगलं स्वास्थ्य आहे समाजाकरता आणि देशराज्याकरता की आम्ही तिन्ही आता बघा 14 तारखेला तीड संक्रांतीला इतके मोठे महामेळावे झाले। एक दोन ठिकाण सोडले तर बाकी ठिकाणी खूप चांगल्या आनंदात झाले। आम्ही आता इतके पक्के आहोत की आम्हाला दाटीवाटी करून अजून 13-14 लोकांना बसवायचं असेल तरी आम्ही गाडीत बसवू, पण महाराष्ट्रामध्ये चांगलं सरकार, देश कल्याणाचं, राष्ट्र कल्याणाचं आणि महाराष्ट्राच्या कल्याणाचं सरकार या महाराष्ट्रात असलं पाहिजे। याकरता आम्ही सर्व एकत्र आहोत। भाजप जेव्हा महाराष्ट्रात हारायला लागलेले आहे म्हणून महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते भाजपमध्ये घेऊन आपल्याला कशी इज्जत वाचवता येईल याच्यावरचा भाजपचा प्रयत्न चालू आहे। जो व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात येतो आहे की हे जे महाभ्रष्टाचारी युती महाराष्ट्रातल्या सत्तेमध्ये बसलेली आहे त्याला महाभ्रष्टाचारी युती आपण मानू। त्या युतीमध्ये एका गाडीत ते बसू शकत नाही, एकावर एक बसतात आहेत आणि अजून लोक घेण्याचा प्रयत्न करतायत। त्यांच्या गाडीतच जागा राहिली नाही, आता ओव्हरफ्लो झालेला आहे त्यांचा आणि आता त्यांचा डॅम फुटायला आलेला आहे।